मंचावर उपस्थित असलेले सर्व सहकारी, आजच्या बिलोलीच्या या विशाल जाहीर सभेला या ठिकाणी आलेल्या माझ्या माता भगिनी, पत्रकार, सर्व मान्यवर नागरिक बंधूंनो आणि सहकारी मित्रांनो, बिलोलीची ही विराट सभा पाहिल्यानंतर काही मला वेगळे सांगायची गरज नाही. लोकसभेचा निकाल काँग्रेसच्या बाजूने लागणार आहे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. आपल्या सर्वांची उपस्थिती सांगून जाते की परिवर्तन झालं पाहिजे, या देशामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, राज्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. ही भावना आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे. या देशाने भरोसा ठेवून 5 वर्षापूर्वी मोदी सरकार या देशामध्ये आणलं होतं. मोठ्या अपेक्षा होत्या काहीतरी मार्गी लागेल, मोठ्या अपेक्षा होत्या शेतकऱ्यांचं काही भलं होईल, मोठ्या अपेक्षा होत्या बेरोजगारांना रोजगार मिळेल, मोठ्या अपेक्षा होत्या शेतीमालाला भाव मिळेल, मोठ्या अपेक्षा होत्या कायदा आणि सुव्यवस्था आटोक्यात येईल आणि जातीय सलोखा या देशामध्ये निर्माण करण्याचं काम भाजपवाले करतील. अशा प्रकारची वेळी समजूत देशातल्या सर्वसामान्य माणसाची निर्माण झाली होती. जर आवाज वाढवता येईल का पुढे माईकचं थोडं वाढवा, अजून वाढवा. आणि म्हणून या समजुती खातीर सामान्य माणूस अपेक्षेने वाट पाहत होता. आज होईल, उद्या होईल, परवा होईल. 4 वर्ष निघून गेले. जे 4 वर्षात झालं नाही, मोदी म्हणायचे कांग्रेस को अपने 48 साल 50 साल दिए, मुझे 5 साल तो दो. 5 साल पूरे हो गए, हाथ में क्या मिला? बाबा जी का टुल्लू हाथ में मिल गया. कुछ नहीं मिला, कुछ नहीं मिला. मोदींच्या फक्त घोषणा घोषणा आणि घोषणा. आणि त्यामुळे देशातल्या जनतेने निर्णय घेतला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड सगळ्या राज्यामध्ये भाजप पराभूत झाले आणि काँग्रेसचे 3 मुख्यमंत्री या राज्यामध्ये त्या ठिकाणी विराजमान झाले. या 3ही राज्यातल्या जनतेचे धन्यवाद मानले पाहिजे. त्यांनी दाखवून दिलं की भाजपला पर्याय काँग्रेसच आहे, भाजपला पर्याय काँग्रेसच आहे. आणि या 3 राज्यामधल्या लोकांनी निर्णय घेतला. त्यांनी सत्ता बदलून टाकली, परिवर्तन करून आणलं. रमन गए, रमन म्हणजे रमन सिंग गए, रमन गए रानी गई, रमन गए रानी गई, चले गए शिवराज मामा. शिवराज सिंग चौहान शिवराज मामा म्हणायचे. रमन गई रानी गई, चले गए शिवराज मामा. 18 तारीख के बाद बंद हो जाएगा चाय वाले का ड्रामा. देश का चाय वाला चाय बेचते बेचते देश को बेचना शुरू कर दिया. चाय बेचते बेचते देश को बेचना शुरू कर दिया. ज्यांना चहाचा देशामधल्या लोकांना वाटलं बा चहावाला आहे, हा चहावाला देशाचं भलं करेल, त्याला देशाचा प्रधानमंत्री केलं. पण चहा विकता विकता हे देश विकायला सुरू करून दिलं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आले आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये येऊन चाय पे चर्चा सुरू करून दिली. लोकांना वाटलं चहावाला पंतप्रधान सामान्य माणसाची बोलतोय. सामान्य माणसाला त्याच्यापासून काहीतरी आस्था आहे, सामान्य माणसाला त्याला आस्था आहे सामान्य माणसाविषयी. आणि मग चाय पे चर्चा झाली. शेतकऱ्यांना आश्वासन दिली गेली. 3 वर्षानंतर काय घडलं? त्याच गावामध्ये ज्या शेतकऱ्याची चाय पे चर्चा केली होती त्याची आत्महत्या झाली. त्याने आत्महत्या केली
आणि चिठ्ठीवर लिहून ठेवलं की माझ्या आत्महत्येस नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे, लक्षात ठेवा, त्यांनी लिहून दिलं. आता बिलोलीमध्ये एखादा माणूस जर कोणी आत्महत्या केल्या असत्या आणि आत्महत्यामध्ये जर नाव लिहिलं असतं सुगावेचं, जर नाव दिलं असतं आमच्या शिवाजी पाटलाचं, तर पोलीस सुगावे आणि शिवाजी पाटलाला घेऊन गेले असते पोलीस स्टेशनला. आहे की नाही जेठे? तुम्हाला दिलं असतं विटनेस म्हणून. आता मोदीचं नाव चिठ्ठीमध्ये, देवेंद्र फडणवीसचं नाव चिठ्ठीमध्ये, त्याला कोण हात लावणार आहे? त्याला कोणी हात लावून मरणारा मरून गेला, चाय पे चर्चा होऊन गेली आणि त्यानंतर यवतमाळमध्ये कोणी गेलं नाही. आज दरवर्षी चाय पे चर्चा आपली लोक त्या ठिकाणी घेतात आणि नरेंद्र मोदीची आठवण करतात की नरेंद्र मोदी अमुक तारखेला येऊन गेले आणि चाय पे चर्चा करून गेले. काही झालेलं नाही. लोकांना एवढं खोटं बोलण्याचं काम या भाजपवाल्याने सुरू केलंय. खोटं बोल, रेटून बोल, अशा प्रकारची भूमिका या भाजपवाल्यांनी आहे आणि त्यांनी सामान्य माणसाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. आम्ही जनसंघर्ष यात्रा काढली. त्या यात्रेमध्ये तुमच्या कर्जमाफीपासून तुमच्या सगळ्या प्रश्नासंदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम जर केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं. आज काय केलं यांनी? दुसरा पक्ष उभा केलाय, वंचित आघाडी. मला विनंती करायची इथे बसलेल्या बिरोली वासियांना, कशाला केलंय त्याला उभा? काँग्रेसची मतं खराब करण्याकरता. आणि त्याला माहिती आहे लोक आता भाजपला मतदान करणार नाहीत, बरोबर आहे? लोक आता बीजेपीला मतदान करणार नाहीत आणि मग बीजेपीला मतदान करायचं नाही तर काँग्रेसला फायदा होऊ द्यायचा नाही, म्हणून ती वंचित आघाडी यांनी उभी केलेली आहे. त्या वंचित आघाडीला मत देणं म्हणजे काय होणार आहे? काँग्रेसचं नुकसान आणि फायदा कोणाचा? बीजेपीचा. फायदा बीजेपीचा होईल. आपल्याला भाजपला पाडायचं आहे. भाजपला पाडायचं असेल तर सगळी मतं, मुस्लिम मतं, मागासवर्गीयांची मतं, वंचितांची मतं, गरीब माणसाची मतं, ओबीसीची मतं, सगळी मतं एक गठ्ठा राहिली पाहिजे. इधर थोडा गया, उधर थोडा गया, उधर थोडा गया, तर मताचं वाटप होऊन जाईल आणि फायदा कोणाचा होणार? बीजेपीचा. आणि त्यामुळे इथे बसलेले मागासवर्गीय असतील, आमचे मुस्लिम बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, यांना मला विनंती करायची, तुम्हाला भयकवण्याचा प्रयत्न होईल. पुढच्या 8 दिवसामध्ये खूप लोक येणार. ऐसा करो कांग्रेस ने क्या किया, उसने, अरे कांग्रेस करने का सवाल कहाँ है? 5 साल में तो बीजेपी थी ना महाराष्ट्र में. 5 वर्षापासून देशात आणि महाराष्ट्रात बीजेपी है. तो हर कोई चीज जो नहीं हुई है गवर्नमेंट से, त्याची जिम्मेदारी कोणाची आहे? तर बीजेपीची आहे. तुमको 600 रुपये नहीं मिला, वो जिम्मेदारी किसकी है? भाजप सरकारची. तुम्हाला काही फायदा नाही मिळाला, बिलोलीचं काम झालं नाही, शेतकऱ्यांना फायदा नाही मिळाला, जिम्मेदारी कोणाची आहे? शिवसेना भाजपची जिम्मेदारी आहे. आणि म्हणून आता आपलं मत खराब करू नका. आपला एक वोट अशोक चव्हाणाच्या मागे ठेवा. 100% मी जिंकणार, तुम्ही चिंता करू नका. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे, वंचित आघाडी फिगाडीकडे मतदान देऊ नका. आपला नाव 1 नंबरला आहे, निशाणी पंजा आहे आणि माझा फोटो आहे, लक्षात ठेवा. पंजावर बटन सर्वांनी दाबायचं. एक परत मला सांगायला मित्र परत सभा होणार नाही या ठिकाणी. आता भाजपवाले येतील, वंचितवाले येतील. या वंचितवाल्यांचा सगळा कार्यक्रम भाजपने सुरू केलेला आहे आणि म्हणून पंजाशिवाय दुसरा विचार करू नका. पंजाला साथ द्या, पंजाला साथ द्या आणि काँग्रेसला विजयी करा ही विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.